करवीर तालुक्यातील सांगरूळ इथं पैलवान सुशांत नाळे आणि छत्रपती शाहू नाळे तालीम मंडळ यांच्या वतीनं आयोजित कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखनं बाजी मारली। त्यानं ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान विक्रांत कुमारवर 14व्या मिनिटाला लपेट डावावर विजय मिळवला। पैलवान सिकंदरला 5.5 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर बक्षीस देण्यात आला। छत्रपती शाहू नाळे तालीम मंडळ आणि सुशांत नाळे यांच्या संयोजनातून करवीर तालुक्यातील सांगरूळ इथं कुस्ती मैदानाचं आयोजन केलं होतं। प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी पैलवान सिकंदर शेख आणि विक्रांत कुमार यांच्यात रविवारी रात्री लढत झाली। उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आणि आमदार चंद्रदीप नरके, आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, अजित नरके, सुशांत नाळे यांच्या उपस्थितीत कुस्तीला प्रारंभ झाला। सलामी झडतात सिकंदरनं आक्रमक होत लपेट मारत विक्रांत कुमारवर ताबा मिळवला। सुमारे 14 मिनिटं आटीतटीची कुस्ती झाली। त्यामध्ये सिकंदरनं बाजी मारत ट्रॅक्टर पटकावला। दुसऱ्या लढतीत महाराष्ट्र केसरी शुभम सिद्धनाळे आणि महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख यांच्यात चुरशीची लढत झाली। निर्धारित वेळेत कुस्ती निकाली लागली नसल्यानं गुणावर कुस्ती झाली। त्यामध्ये शुभम सिद्धनाळेनं शाहू केसरी किताबासह 2.25 लाख रुपये इनाम पटकावलं, तर उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रशांत जगताप आणि महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान बाळू अपराध यांच्यातील कुस्तीत बाळू अपराध जखमी झाल्यानं प्रशांत जगतापला विजयी घोषित करण्यात आलं। अन्य लढतींमध्ये पैलवान सूरज मुंडे, युवा महाराष्ट्र केसरी पैलवान तेजस मोरे, पैलवान धैर्यशील लोंढे, पैलवान सुजल मगदूम, अनुज शेणवी आणि महिला कुस्तीगीर स्नेहल पाटील, अनुष्का कोंडेकर, सई पेंडुरकर यांनी विजय मिळवले। या कुस्ती मैदानाला शौकीनांनी तुफान गर्दी केली होती।